नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मी सखी लेडीज टेलर. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहे पाठीवरची सुंदर अशी डिझाईन. अशा नवीन डिझाईन बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर लाईकसुद्धा करा, म्हणजे रोज तुम्हाला छान व्हिडिओ बघायला मिळतील. चला मग तुमचं जास्त वेळ नाही घेता छान अशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया. हे बघा, आपण अस्तर कट करून घेतलं आहे. पूर्ण उंची 13.5 आणि 9.5ची घडी घेतली. 2.25 इंचाची घ्यायची आपल्याला गळा रुंदी. 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर आणि जितका शोल्डर घेतला आहे तितकाच आपल्याला घ्यायचं आहे मोंढ्याचं उंची. नंतर हा बॉक्स तयार करून घ्यायचा आपल्याला. मोंढ्याचा कोपऱ्यापासून 1.25 इंच अंतर मोजायचं आणि तिथे द्यायचं असं मोंढ्याला आकार. ते झाल्यानंतर आपल्याला घ्यायची गळा उंची. तर गळा उंची इथे आपण जास्त घेणार आहे, कारण आपल्याला करायची डिझाईन. तर आपण 10.5ची गळा उंची घेतली. 2.25 इंचाचं आपण शोल्डर घेतलं आहे. 2.5 ते 2.25 इंच गळा रुंदी आपल्याला घ्यायची आहे आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. बॉक्स तयार झाल्यानंतर ह्याप्रमाणे आपल्याला द्यायचा आहे आकार. बघा, मी जसा आकार दिला आहे तसंच तुम्ही सुद्धा आकार द्यायचा आहे. फक्त काय करायचे, ब्लाऊजची मापं तुम्ही तुमच्या मापानुसार टाकायचे आहेत. बघा, आपण मोंढ्याचा जो आकार दिला आहे तोच घ्यायचा आहे कट करून. नंतर आपल्याला घ्यायचं कॅनव्हासची अशी लांब घडी करायची आहे. घडी केल्यानंतर बंद बाजूकडे ठेवून बघा ह्याप्रमाणे आपल्याला तिथे एखादी पिन अशी मधल्या बाजूला पिन लावून घ्यायची. पिन लावल्यानंतर इथे एक सेंटरची जी आहे ना माप, तिथे एक रेष मारून घ्यायची. म्हणजे काय होईल, आपल्याला परफेक्ट असा गळ्याचा आकार देता येईल. जो आकार आपण याच्यावर दिलेला आहे अस्तरवर, तोच आकार आपल्याला कॅनव्हासवर उमटून घ्यायचा आहे. बघा, ह्याप्रमाणे आपण आकार दिलेला आहे अस्तरला, तोच कॅनव्हासवर उमटून घेतला. नंतर कॅनव्हास काढून घ्यायचं आणि पुन्हा त्याची घडी मारायची. घडी मारल्यानंतर त्याच्या उलट्या बाजूने आपल्याला पुन्हा तो आकार उमटवून घ्यायचा आहे. म्हणजे आपला पूर्ण जो गळ्याचा आकार आहे तो परफेक्ट असा तयार होईल. बघा, आणि आता तिथे एक नॉच देऊन द्यायचे सेंटरला आणि पूर्ण कॅनव्हास ओपन करून त्या रेषेच्या बाहेर 1 इंच अंतर सोडून बाकीचं कॅनव्हास कापून घ्यायचं आहे. ह्याप्रमाणे अस्तरला सुद्धा एक नॉचेस द्यायचं आहे सेंटरला. नंतर आपण घ्यायचं आहे ब्लाऊज पीस. त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आणि मोंढ्याचं जे आहे ना तिथं आकार देऊन थोडंसं भाग तो कट करून घ्यायचा आहे. नंतर पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आणि त्याच्यावरती आपल्याला ठेवायचं ते कॅनव्हास. एकदा अस्तर व्यवस्थित करून घ्यायचं आहे. पीसवर सगळीकडनं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे, कुठेही कमी वगैरे पडायला नको. त्याच्यानंतर आपण जे कॅनव्हास कापलं तेच घ्यायचं आणि सेंटर ठेवायचं आहे. जो आपण अस्तरला सेंटर काढला तोच आणि कॅनव्हासचं सेंटर मॅच करून तिथे ठेवून द्यायचं आहे. जी रेषा मारलेली कॅनव्हासवर आपण तिच्यावरतीच आपल्याला शिलाई मारायची. बघा, ह्याप्रमाणे आपण शिलाई मारून घेणार आहे. म्हणजे आपला गळ्याचा जो परफेक्ट आकार आहे तो तयार होईल. आता उरलेला जो मधला कॅनव्हासचा भाग आहे तो घ्यायचा कट करून. अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितलं कॅनव्हास कसं लावायचं आहे ते. व्हिडिओ पूर्ण बघायचा मैत्रिणींनो, म्हणजे तुमच्या व्यवस्थित असं लक्षात येईल. आणि इथे नॉचेस देऊन द्यायचे आपल्याला, छोटे कट मारायचे. म्हणजे काय होईल, आपल्याला ते कॅनव्हास वळवायला सोपं जाईल. बघा, ह्याप्रमाणे आपल्याला ते मध्ये घालायचं आहे अस्तर आणि कॅनव्हास, आणि वरतून आपल्याला दाबटीप मारायची. अगदी सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये ही डिझाईन आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर पण करा. म्हणजे काय होईल, रोज तुम्हाला असे छान व्हिडिओ बघायला मिळतील. बघा, ह्याप्रमाणे पूर्ण गळ्यावरती आपल्याला ही दाबटीप मारायची आहे. साईडने व्यवस्थित पलटी मारायचं आणि साईडने अस्तर पूर्ण आपल्याला घ्यायचं जॉईंट करून. हाताने व्यवस्थित करून घ्यायचं. म्हणजे काय होईल, पीसला फुगा वगैरे पडत नाही आणि फिनिशिंग पण छान येते. बघा, आपला अस्तर जॉईंट करून झालं आहे आणि उरलेला जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो पूर्ण आपल्याला घ्यायचा आहे कट करून.
व्यवस्थित असा आपला मागचा भाग तयार झालेला आहे. आता आपल्याला मारायचे टक्स. टक्ससाठी आपण इथे काढून घेतलं, पॉईंट काढून घेतला. खाली अर्धा इंच, वरती 4.5 इंच अशा आपल्याला टक्स मारून घ्यायचे. दोघंही टक्स आपण त्याचप्रमाणे मारून घेणार आहे आणि लगेच कमरेला पट्टी लावून घ्यायची. पट्टी घेताना एका बाजूला तिला फोल्ड करून घ्यायचं आणि वरतून अशी ठेवून आणि आपल्याला तिला शिलाई मारून घ्यायची. सेंटरला आलं की तिथे एक चुनी टाकायची, म्हणजे काय होईल, जेव्हा आपण ब्लाऊज घालतो तेव्हा ते वरती तरंगणार नाही. त्याच्यासाठी ही चुनी अवश्य टाकायची आहे. नंतर पट्टीला द्यायची दाबटीप आणि मध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई आपल्याला मारून घ्यायची. त्याच्यानंतर आपण आता पेपर घेतला डबल फोल्ड आणि हा जो गळाचा आकार आहे तो आपल्याला इथे आखून घ्यायचा आहे. बघा ह्याप्रमाणे आपण गळ्याचा आकार आखला आणि त्या पॉईंटपेक्षा गळ्याचा जो आकार आहे त्याच्यापेक्षा वरती आपण साधारण 2 इंच जास्त ठेवले आणि त्या रेषेपासून वरती आपल्याला 1.5 इंच असं मोजून घ्यायचं आहे. जो 1.5 इंच मोजला तिथे आपण कट करायचं. खालच्या रेषेच्या खाली साधारण 1 इंच अंतर ठेवून आपल्याला एक्स्ट्राचा कपडा ठेवायचा आहे. त्याच्यानंतर आपण 1.5 इंचाची पट्टी काढली आणि तिला डबल फोल्ड करून एक टीप मारून घ्यायची आहे. टीप मारल्यानंतर सुई दोऱ्याच्या सहाय्याने तिला सरळ करून घ्यायचं आहे. बघा ह्याप्रमाणे सरळ करून घेतलं. त्याच्यानंतर आपण 2 बाय 2 चे चौकोनी तुकडे घेतले आणि त्याचे आपल्याला असे त्रिकोण बनवायचे छोटे छोटे. बघा आता आपण जे पेपर कट केला आहे तो घ्यायचा आपल्याला आणि त्याच्यानंतर आपल्याला हे जे आपण नॉट बनवली ती घ्यायची आणि बरोबर ते 1.5 इंचाच्या जेवढा अंतर आहे 1.5 इंचाचं त्याच्यावरती आपल्याला हे पट्ट्या जॉईंट करायचे. बघा थोडं थोडं अंतर सोडून ह्या पट्ट्या आपल्याला अशा लावून घ्यायच्या आहेत. उरलेला जो वरती जो उरलेला भाग होता तो आपण कट करून घेतला त्या पट्ट्यांचा आणि जे असे डबल फोल्ड केलं होतं आपण म्हणून आपण ते मध्ये कट करून घेतलं. बघा अजून उरलेल्या भागाला आपल्याला पुन्हा ते लावून घ्यायचे, म्हणजे जितकं आपल्याला अंतर पाहिजे होतं तितकं पूर्ण आपण कंप्लीट करायचे, तरच आपली डिझाईन कंप्लीट होणार आहे. बघा आता काय करायचं, खालची साईडने पण आपल्याला घ्यायची शिलाई मारून. इथे 1.5 इंचाचं आपण अंतर मोजायचं राहिलं होतं, अर्ध्याच पट्टीला मोजलं म्हणून इथे पुन्हा मोजून घेतलं, म्हणजे आपल्याला काय होईल शिलाई मारायला सोपं जाईल. तर 1.5 इंचावरतीच आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. बघा नंतर जे त्रिकोण आपण छोटे छोटे कट केले ते वरच्या साईडने आपल्याला असे लावून घ्यायचे. अगदी सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये ही डिझाईन आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. बघा हे त्रिकोण सुद्धा आपले लावून झाले. नंतर आपण ही पायपिंगला पट्टी घेतलेली क्रॉस पट्टी आपण काढली, तिला एक बाजूने टीप मारून घेतली आणि ती नंतर अशी सिंपल अशी आपल्याला लावून घ्यायची. नंतर खाली अशी मध्ये फोल्ड करून आपल्याला जितकी पायपिंग हवी तितकी आपण ठेवायची आणि बरोबर सेंटरला अशी शिलाई मारून घ्यायची.
ही डिझाईन आता आपली कंप्लीट तयार झालेली आहे. आता आपण ब्लाऊजचा भाग घ्यायचा आणि ते व्यवस्थित असं सेंटर पकडून सेंटरजवळ सेंटर असा ठेवायचा. आपल्याला याचाही सेंटर आपण काढून घ्यायचा आणि त्याचासुद्धा सेंटर काढून घ्यायचा आणि बरोबर तिथे एक पिन लावून घ्यायची. म्हणजे काय होईल, आपली डिझाईन तिरपी वगैरे होणार नाही आणि परफेक्ट अशी बसेल. बघा अगदी सुंदर अशी डिझाईन आपली तयार झाली अगदी कमी वेळात. तुम्ही नक्की करून बघायचं आहे. आता आपण गळ्याला पूर्ण गळ्याला आपल्याला लेस लावून घ्यायची. तुम्ही कोणतीही लेस लावू शकता. इथे आपण गोल्डन लेस वापरतोय. तुम्ही अगदी कॉन्ट्रास्ट लेस वापरली तरी चालेल. डबल शिलाई आपल्याला मारून घ्यायची म्हणजे लेस काय होतं उचकणार वगैरे नाही. लेसला फिनिशिंग छान येते म्हणून आपण डबल टिप मारून घेतली लेसला. बघा उरलेला जो पेपरचा तुकडा होता तो कट करून घेतला आणि हा पेपर जो आहे तो आपल्याला घ्यायचा आहे काढून. पेपर काढल्यामुळे आपली डिझाईन ही परफेक्ट अशी दिसून येईल. बघा अगदी सुंदर अशी डिझाईन आपली तयार झाली. आता आपण लटकन बनवू. एक सिंपल अशी लटकन बनवायचे. बघा आपण ग्रीन कलरचे सिंपल असे लटकन बनवले आणि लटकन लावून आपण बघणार आहे आपली डिझाईन कशी तयार झाली ते. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटनसुद्धा दाबा म्हणजे रोज येणारे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन पहिले तुम्हाला येईल. बघा आपले नॉट लावून झालेले. आता आपण नॉट बांधून बघूया आणि फायनल लुक आपण ब्लाऊजचं बघूया. तर आजची डिझाईन कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. वाटली आपली आजची डिझाईन. अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ती. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक शेअरसुद्धा करा म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. असेच छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.